नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मस्त अशी गवारीची भाजी बनवणार आहोत। जी भाजी बनवताना मी तुम्हाला छोटे छोटे टिप्स सांगितलेले आहेत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या चॅनललाही सबस्क्राइब करायचं आहे। आज आपण जी गवार बनवणार आहे ना, तिला आपण हिरवी मिरची घातलेली आहे आणि त्याचबरोबर फक्त टोमॅटो घातलाय। त्यासोबतच तुम्ही काय काय वापरू शकता ना, हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आता जास्त वेळ न दवडता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर काय करायचे, कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवून द्यायचे। तेल गरम व्हायला ठेवायचे। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता। आता मी 1 चमचा घातलेला आहे। आता चमचा मोठा दिसतोय पण मोठा चमचा आहे तो, पण मी तेल थोडंसंच वापरलेलं आहे। तेल थोडंसं गरम झालं की मग यामध्ये घालायचं आहे जिरं। यानंतर मग यामध्ये हिंग घालायचं आहे। हिंगाच्या फोडणीमुळे आपल्या गवारीला टेस्ट खूप छान येते। त्याचबरोबर मिरची आणि लसणाचा ठेचा घालून घेतलेला आहे मी। हा मी मिक्सरला केलेला नाहीये, खलबत्त्यामध्ये करून घेतलेला हा ठेचा आहे। तुम्ही बोलाल की हिरवी मिरची बोलले होते आणि ही तर लाल दिसते। हो बरोबर आहे, पण माझ्याकडे ज्या हिरव्या मिरचीतल्या पिकल्या मिरच्या होत्या ना, त्या मी वापरलेल्या आहेत। तुम्ही जर प्रॉपर हिरवी मिरची वापरली तरीही चालेल। आता या ठिकाणी तुम्ही कांदा घालून घेऊ शकता। कांदा आत्ताच म्हणजे टोमॅटोच्या अगोदर घालून घ्यायचा आहे, म्हणजे तो कांदा थोडासा छान शिजला जातो आणि टोमॅटो घातल्यानंतर पुन्हा थोडासा शिजतो, म्हणजे कांदा आपला अजिबातही कच्चा राहत नाही। म्हणून मग टोमॅटोच्या अगोदर कांदा घालून घ्यायचा आहे। जर तुम्ही कांदा वापरणार असाल तर श्रावणीला कांदा घातलेली गवार नाही आवडत, म्हणून मग मी यामध्ये कांदा वापरलेला नाही आहे। टोमॅटो छान परतवून घ्यायचा आहे। 1 मिनिटभरासाठी टोमॅटो छान परतवून घ्यायचा आहे। याला जास्त वेळ लागत नाही, फक्त पुढच्या 15 मिनिटातच तुमची गवार आरामात तयार होणार आहे। 1 मिनिटभरानंतर पुन्हा एकदा आपण टोमॅटो छान मिक्स करून घेणार आहे, स्मॅश करून घेणार आहे थोडासा, ज्यामुळे त्याची चव अतिशय सुंदर अशी लागते। आता यामध्ये आपण बेसिक मसाले घालणार आहे। बेसिक मसाले म्हणजे जास्त तामझाम नाही करायचं, फक्त थोडीशी हळद घालायची आहे। त्याचबरोबर आपल्या गवारीच्या भाजीला चव अतिशय सुंदर यावी यासाठी 1 चमचाभर आपण धनेजिरे पूड जी आहे ना, ती घालून घ्यायची। गरम मसाला वगैरे अजिबात घालायचा नाही आहे। पण हो, जर तुम्हाला हिरवी मिरची जर घालायची नसेल तर तुम्ही यामध्ये कांदा लसूण मसाला किंवा अगदी मिरची पावडर जरी घातली तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम होणार नाही। त्यामुळे ही चव छान येते। पण हिरव्या मिरचीतल्या गवारीची जी चव आहे ना, ती खूप छान येते। आता हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। कोथिंबीर ही छान परतवून घ्यायची। 1-2 मिनिटांसाठी हे सगळं साहित्य आपण छान परतवून द्यायचे आणि त्यानंतर मग आपण यामध्ये गवार घालून घेणार आहोत। तुम्हाला जर गवार वाफाळून मग यामध्ये घालून घ्यायची असेल तरी सुद्धा तुम्ही घालू शकता, किंवा अगदी माझ्यासारखी कच्ची गवारही तुम्ही यामध्ये वापरू शकता, ज्यामध्ये आपण नंतर ती शिजवून घेणार आहे छान। फक्त 15 मिनिटातच आपण ही गवार शिजवून घेतलेली आहे, जास्त वेळ लागत नाही आहे। गवार घालून घ्यायची आहे, पण ही वाफळवून घेतलेली गवार नाही आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गवार वाफवून मग फक्त फोडणीमध्ये परतवून घेतली तरीसुद्धा चालेल। आपण यावर नंतर झाकण ठेवून मग ती शिजवून घेतलेली आहे। आता यामध्ये मीठ घालून घ्यायचे, सुरुवातीलाच मीठ घालायचे, जेणेकरून ते सगळं छान आपल्या गवारमध्ये मिक्स होणार आहे आणि त्याची चव खूप छान येते आपल्या भाजीला। सुरुवातीला मीठ घातल्यामुळे भाजी अजिबातही अळणी अळणी चव येणार नाही आहे, तिला भाजीला छान चव येईल। आता मीठ घालून झाल्यानंतर आपण हे सगळं छान मिक्स करून घेणार आहे। मिक्स करून झाल्यानंतर मग यामध्ये झाकण ठेवायचे। माझ्याकडे जी गवार आहे ती एकदम कवळी लुसलुशीत गवार आहे। तुम्हाला जर कवळी लुसलुशीत गवार भेटली नसेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊ शकता, पण पाणी अजिबातही थंड वापरायचं नाही। पाणी थोडंसं गरम करायचे आणि मगच यामध्ये घालून घ्यायचे, जेणेकरून आपल्या भाजीला चव खूप छान येईल। शिवाय थंड पाणी जर घातलं तर आपण दिलेली जी फोडणी आहे ना, ती थंड होते आणि त्याची चव बदलते आणि वेळही शिजायला जास्त लागतो। म्हणून मग पाणी गरम करून मग घालून घ्यायचे। 2 ते 3 मिनिटासाठीच मी झाकण ठेवलं होतं, जास्त वेळासाठी झाकण अजिबात ठेवलं नव्हतं, तरीसुद्धा वाफेवर खूप छान गवार शिजलेली आहे। यानंतर यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे। श्रावणीला खोबऱ्याचा कूट जो आहे ना, तो अजिबात आवडत नाही यामध्ये घातलेला, म्हणून मग मी यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। फक्त तुम्ही हवं असेल तर 1 चमचाभर तुम्ही शेंगदाण्याचं कूट आणि 1 चमचा खोबऱ्याचा कूट किंवा किस करून घातलात, ओल्या नारळाचा जरी घातलात तरी सुद्धा तो छान लागतो, पण श्रावणीला आवडत नाही आहे ना, म्हणून मी यामध्ये घातलेलं नाही आहे। ठीक आहे, आता शेंगदाण्याचा कूट छान परतवून झालेला आहे। आता यामध्ये घालून घ्यायची आहे कोथिंबीर। आता मागचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले असतील तर तुम्हाला समजलं असेलच, मला फोडणीमध्ये जशी कोथिंबीर आवडते ना, त्याचबरोबर ती नंतर शेवटीसुद्धा थोडीशी घालून घ्यायला खूप जास्त आवडते। शेवटी पुन्हा एकदा यामध्ये कोथिंबीर घालायची आणि एक अर्धा मिनिट किंवा 1 मिनिटासाठी आपण ही कोथिंबीर परतवून घ्यायची, त्यामुळे ती दिसायलाही छान दिसते आणि चवही खूप छान येते। यासाठी शेवटी थोडीशी कोथिंबीर तुम्ही एकदा वापरून बघा। तुम्ही बघू शकता केवढी सुंदर दिसते गवार,
ती जेवढी छान दिसते ना तेवढीच ती खाण्यासाठीही खूप सुंदर झाली होती. तुम्ही अशी गवार नक्की ट्राय करायची आणि मला कमेंट करून सांगायचे की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबतही शेअर करा. आणि हो, तुमच्याकडे गवार कोणत्या पद्धतीने बनवताना हे मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी पण तुमची पद्धत ट्राय करेल. ठीक आहे, अशाच साध्या सोप्या रेसिपीजसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करा. शेजारी जे बेल बटन आहे ना तेही प्रेस करा, जेणेकरून येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नसेल आवडला तुम्हाला तर मला कमेंट करून सांगा की तुम्ही गवारीची भाजी कशी बनवता, म्हणजे मी तुमच्या पद्धतीची सुद्धा भाजी नक्की बनवेल. धन्यवाद.